आणि आता इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये। आखाती देशामधील युद्धाचा थेट इंटरनेट सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे, कारण इराण लगत जाणाऱ्या समुद्रधुनीतून इंटरनेटच्या केबल आहेत, त्यामुळे या केबलचं नुकसान झाल्यास त्याचा थेट परिणाम जगभरातल्या इंटरनेट सेवेवर होऊ शकतो। पुण्यातील गॅस टंचाईचा परिणाम आता फळ आणि भाजीपाला बाजारावर देखील दिसू लागलाय। शहरातील बाजारात भाजीपाला आणि फळांची आवक वाढली असली तरी हॉटेल व्यवसायाकडनं खरेदी कमी झाल्यामुळे बाजारभाव 15 ते 20% घसरले। युद्धामुळे भंडारा जिल्ह्यातील तांदळाची मागणी कमी झाली। भंडारा जिल्ह्यातनं तांदूळ रशिया, आफ्रिका, सुदान या देशात जहाजाच्या सहाय्यानं तांदूळ निर्यात केली जाते। मात्र आता अनेक कंटेनर अडकून असल्यानं तांदळाची मागणी कमी झाली आहे। अनेक मजुरांना कामावरून कमी करण्यात आलं, त्यामुळे मजुरांवर देखील उपासमारीची वेळ आली। सध्या मुंबईमध्ये सीएनजीचा तुटवडा जाणवत नाही, मात्र परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवलं जात असून पुढील आठवडा महत्त्वाचा ठरणार असल्याचं ऑटो टॅक्सी संघटनांनी सांगितलं। तर दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलचा साठा सुमारे 45 ते 50 दिवसांसाठी असल्याचा दावा पेट्रोल पंप चालकांनी केला आहे। पुणे जिल्ह्यातील चाकण औद्योगिक वसाहतीवरती गॅसच्या तुटवड्यामुळे मोठा परिणाम झालाय। 30% कंपन्या ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत, त्यामुळे उद्योग व्यवसायातील साखळीच विस्कळीत झाली आहे। गॅस टंचाई मागे काळा बाजार तर नाही ना, अशी शंका देखील आता वर्तवली जाते। ग्राहकांना 5 किलो सिलेंडर हवाय, त्यांनी 1400 रुपये भरा आणि तातडीनं गॅस भरून घेऊन जा, असा बोर्ड कोल्हापुरातील संदीप एजन्सीच्या बाहेर लावण्यात आला। एकीकडे ग्राहक गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी धडपड करत आहेत आणि दुसरीकडे गॅस एजन्सी मात्र 1400 रुपये भरून 5 किलो गॅस घेऊन जावा असा बोर्ड लावत आहे। व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे अनेक ठिकाणचे हॉटेल्स बंद आहेत। एकच नाही तर राज्यामधील काही अन्नछत्रांना देखील 1-2 दिवसासाठी एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवड्याचा परिणाम जाणवू शकतो। कोल्हापुरातील महालक्ष्मी अन्नछत्रामध्ये देखील 2 दिवस पुरेल इतकाच एलपीजी सिलेंडरचा साठा आहे। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे पंढरपुरातले अनेक हॉटेल्स बंद आहेत। स्वीट मार्ट आणि मिठाई तयार करणाऱ्या दुकानामधील कामगारांना गॅस सिलेंडर टंचाईमुळे सध्या नवीन पदार्थ बनवण्याचं काम नाहीये, त्यामुळे या कामगारांवर बेरोजगारीची वेळ आली आहे। याचा मोठा फटका दुकानदारांना बसला आहे। नाशिकच्या येवल्यातील मटण खानावळ या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातनं खवय्ये मटण खाण्यासाठी येवल्यात येत असतात, मात्र गेल्या 2 दिवसांपासून गॅसचा पुरवठा बंद झाल्यामुळे खानावळी बंद ठेवण्याची वेळ हॉटेल मालकांवर आली होती। दरम्यान बाहेर गावावरून आलेल्या खवय्यांचा हिरमोड होत असल्यामुळे हॉटेल मालकांनी सर्व स्वयंपाक चुलीवर सुरू केला आहे। हिंगोलीमध्ये कलिंगडाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आखाती देशातल्या युद्धाचा फटका बसला। उन्हाळ्यात व्यापारी शेतकऱ्यांकडनं मोठ्या प्रमाणात कलिंगडाची खरेदी करतात, मात्र सध्या युद्धामुळे व्यापाऱ्यांकडनं शेतकऱ्यांच्या शेतातील कलिंगड खरेदी होत नाहीये, त्यामुळे कलिंगडाचे दर घसरलेत। सध्या शेतकरी रस्त्याच्या कडेला 5 ते 7 रुपये किलोनं कलिंगडाची विक्री करतोय। संभाजीनगरात गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती। गॅस सिलेंडर घेताना अक्षरशः ग्राहकांमध्ये आणि वितरकांमध्ये बाचाबाची झाली। गॅस सिलेंडर घेण्यासाठी आलेल्या नागरिकांची गर्दी वाढल्यानं एजन्सीच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावला होता। घरगुती गॅस दरवाढी विरोधात काँग्रेसनं नागपुरात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जोरदार आंदोलन केलं। हातात सिलेंडर घेऊन तसंच गळ्यामध्ये भाज्यांची माळ घालून आंदोलकांनी घरगुती गॅस दरवाढीबाबत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। तर जिल्हाधिकारी परिसरामध्येच रिकामा गॅस आणि बाजूला भाज्या कशा शिजवायच्या असा डेमो सादर करत सरकारचा निषेध केला। लातूरमध्ये काँग्रेसनं गॅस दरवाढी विरोधात आंदोलन केलं। शहरातील गांधी चौक परिसरात गॅस सिलेंडरची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून काँग्रेसने आंदोलन केलं। तर यावेळी काँग्रेसनं केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे। सरकारनं दरवाढ मागे घेऊन सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी काँग्रेसनं केली आहे। मावळमध्ये गॅस एजन्सीवर गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती। आखाती देशातल्या युद्धामुळे सिलेंडरचा तुटवडा झाल्याचा गैरसमज पसरल्यामुळे वितरण केंद्रावर नागरिकांनी गर्दी केली, मात्र प्रत्यक्षात सिलेंडरचा तुटवडा नसून शासनानं बुकिंगचा कालावधी 15 वरून 30 दिवस वाढवल्यामुळे गोंधळ झाला। नाशिक महापालिकेच्या प्रवेशद्वारावर सत्ताधारी पक्षातल्या नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन केलं। डीपी रस्ता आणि नंदिनी गोदावरी संगम पूल बांधावा, तर ही कामं कुंभमेळा प्रकल्पामध्ये समाविष्ट करून तत्काळ मंजूर करावीत या मागणीसाठी नगरसेवकांनी आंदोलन केलं।
चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीमध्ये लोहार डोंगरी लोहखाणी विरोधात बंडू धोत्रे यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पाठिंबा दिलाय. विद्यार्थ्यांनी धोत्रेंच्या उपोषण मंडपाला भेट दिली आणि भजनांच्या माध्यमातून आंदोलनाला आपला सक्रिय पाठिंबा दर्शवला. शिर्डीमध्ये घरगुती गॅस दरवाढी विरोधात महाविकास आघाडीने आंदोलन केलं. अहिल्यानगरातील राहाता तहसील कार्यालयावर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी गॅस सिलेंडरला हार घालून केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. तर यावेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सांगलीमध्ये काँग्रेसने चूल आंदोलन केलं. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा निषेध केलाय. शहरातील स्टेशन चौकातील गांधी पुतळ्याजवळ काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईकांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. सांगोला विकास आघाडीला धक्का बसलेल्या दीपक साळुंखे यांनी सांगोला तालुका आघाडीतनं बाहेर जात आपल्या 3 समर्थकांचा भाजपात प्रवेश केला. त्यामुळे सांगोला पंचायत समितीवर भाजपची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यवतमाळ नगर परिषदेत बाजार विभागाचे कर्मचारी पावती न देता वसुली करत असल्याचा आरोप शिवसेना नगरसेवक पिंटू बांगर यांनी केला. बांगर यांच्या विरोधात नगर परिषद अधिकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर त्यांनी विभाग प्रमुखाचा व्हिडिओ जाहीर केला. हे अधिकारी महिला नगरसेवकांशी उचल घालत असल्याचा आरोप त्यांनी केला. पंढरपूर पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे शुभम आगावणे यांची तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमोद देशमुखांची निवड झाली आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नावं जाहीर केल्यानंतर समर्थकांनी मोठा जल्लोष केला. संभाजीनगर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपच्या अनिल मकरिये यांची निवड झाली आहे. मकरिये यांची मंत्री अतुल सावे यांचे निकटवर्ती म्हणून ओळख आहे. स्थायी समितीच्या निवडणुकीत त्यांनी सर्वाधिक मतांनी विजय मिळवत ही प्रतिष्ठेची जबाबदारी त्यांना मिळाली. रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षपदाची बिनविरोध निवड झाली आहे. रायगड जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता आली आहे. अध्यक्षपदी भाजपचे मंगेश वाकरीकर तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर पाटील यांची निवड झाली. अहिल्यानगरमध्ये जिल्हा परिषदेच्या 15 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं. अपंगत्वाचं प्रमाण 40% कमी आढळल्यानं ही कारवाई केली. रत्नागिरी शहरालगतच्या खेरडी MIDCतील 3M पेपर मिल कंपनीकडनं गेल्या 10 ते 15 वर्षांपासून वाशिष्ठी नदीतून विनापरवाना बेकायदा पाणी उपसा सुरू होता. याबाबत जलसंपदा विभागानं कारवाई करत कंपनीकडून 42,000चा दंड वसूल केला. फलटणच्या विडणीतील उत्तरेश्वर हायस्कूलच्या शिक्षकानं 6वीच्या 2 विद्यार्थिनींना मदतीला घेऊन पेपर तपासल्याचा प्रकार समोर आला. मराठी विषयाचा पेपर हा शिक्षक विद्यार्थ्यांच्या मदतीनं तपासत होता. याचं CCTV समोर आलं. मात्र या शिक्षकावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. पुण्यामध्ये वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली. आरोपी महिलेकडनं सुमारे 2,50,000ची सोन्याची चेन जप्त केली. हिंगोलीमध्ये 6 ठिकाणी वीज चोरी झाल्याचं समोर आले. या प्रकरणात 6 ग्राहकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. अनेक ठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्यात आले असून काही ग्राहक मीटरला छेडछाड करत वीज चोरी करत असल्याचं समोर आलं. पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी लागणाऱ्या भूसंपादनासाठी 6,000 कोटींचं कर्ज उभारण्यास राज्य शासनानं MIDCला मंजुरी दिली. स्पर्धात्मक व्याजदरानं कर्ज उभारण्यासाठी येत्या 10 दिवसात वित्तीय संस्था निश्चित केल्या जाणार आहेत. या प्रकल्पासाठी पुरंदर तालुक्यातील 7 गावांमधील 3,000 एकर जमीन संपादित होणार आहे. कोल्हापुरातील पिराची वाडी या छोट्याशा गावानं विकासाची अनोखी वाढ झाली. गावातील स्मशानभूमी आता आकर्षणाचं केंद्र बनलं. स्वच्छता, सुशोभीकरण आणि शांत वातावरणामुळे इथं प्री वेडिंग शूट, सेल्फी तसंच अभ्यासासाठी तरुणांची वर्दळ असते. सुवर्णनगरी जळगावमध्ये सोनं चांदीच्या दरात घसरण झाली. सोन्याच्या दरात प्रतितोळा 1,100 रुपयांची घसरण झाली तर चांदीच्या दरात प्रति किलो 7,000 रुपयांची घसरण झाली. सोन्याचे दर आता GSTसह प्रतितोळा 1,64,000 रुपये 300 रुपये तर चांदीचे दर GSTसह प्रति किलो 2,75,100 रुपये. अकोला महापालिकेनं अनधिकृत बांधकामावर कारवाईचा बडगा उचललाय. महापालिका प्रशासनानं अवैधरित्या उभारण्यात आलेल्या दुकानांवर कारवाई केली. मात्र अतिक्रमण हटवल्यानंतरही पुन्हा राजरोसपणे दुकानं उभारली जात असल्यानं स्थानिकांकडून आरोप केला जातो. पिंपरी चिंचवड महापालिकेला अखेर 5 महिन्यांनंतर पूर्णवेळ आयुक्त मिळाले. कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांची पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झालेली आहे.
पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पाला कात्री लागण्याची शक्यता आहे. आयुक्तांनी 2026-27 साठी 13,995 कोटींचं अंदाजपत्रक सादर केलेलं आहे. पुणे महापालिकेकडनं मिळकत करारासाठी वाजवी भाडेदरात 5% वाढ करण्यात आली. 1 एप्रिलपासून नवे दर लागू होणार असून नव्या मिळकतीच्या दरात वाढ होणार आहे. महापालिका आयुक्तांनी या दरवाढीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. चंद्रपूरमध्ये वीर शहीद बाबूराव शेडमाके यांच्या 193व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं. शहरातील जिल्हा कारागृह परिसरात असलेल्या त्यांच्या स्मारकावर जिल्हाधिकाऱ्यांनी पुष्पचक्र वाहिलं.